प्रियांनो, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी बायबलवर आधारित ध्यान सत्रामध्ये मी स्वागत करतो. आणि आजचा विषय आहे तो म्हणजे भीतीवर आपण विजय मिळवणं. कारण खूपदा आपण घाबरतो, खूपदा आपल्या मनामध्ये भय लहान लहान गोष्टी निर्माण होत असतं. आणि होत असताना अनेक वेळा आपण परमेश्वराच्या समीप न जाता स्वतःच प्रयत्न करतो की त्या भीतीतून बाहेर पडावं, आणि ती भीती वाढत जाते. परंतु तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो की आपण या भीतीवर वचनाद्वारे विजय मिळवू शकतो. हा विजय कसा मिळवायचा याचं आज माझ्यासोबत ते मेडिटेशन करा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल आणि सतत करत राहा, म्हणजे अधिक आशीर्वाद तुम्हाला मिळत राहतील. सुरुवातीला मन आणि विचार पूर्णपणे शांत करून घ्या. आपलं शरीर एकदम सैल सोडा. कोणताही मनामध्ये विचार आणू नका. आपले डोळे बंद करा. आपल्याला हात जोडायचे असतील तर हात जोडा. आपल्याला हात खाली ठेवायचे असतील तर ठेवा. परंतु हात जोडून आपण परमेश्वराजवळ अतिशय नम्रपणे जाणार आहोत. आपले डोळे बंद. आपलं सर्व नियंत्रण, आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आपण केंद्रित करणार आहोत. आपण डोळे उघडणार नाही. आपण 10 मिनटं आपल्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराला म्हणणार आहोत की परमेश्वरा, माझ्या मनात जे भय आहे, माझ्या मनात जी भीती आहे, यापेक्षा तू मोठा आहेस. आणि तू मला सर्व भीतीच्या आत्म्यापासून दूर करणारा तू माझा परमेश्वर आहेस. मला सहाय्य आणि मदत कर. आपण अतिशय नम्रपणे आपले डोळे बंद करून त्या परमेश्वराकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. श्वासावर पूर्ण लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नका. आणि आपलं लक्ष पूर्ण श्वासावर ठेवा. काही वेळ आपण शांत बसणार आहोत. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणि त्या परमेश्वराकडे आपण लावणार आहोत. डोळे न उघडता शांत रीतीने देवाकडे विनंती करणार आहोत की देवा, मला ह्या भयापासून तू मुक्त कर. माझ्या मनामध्ये जी भीती आहे परमेश्वरा, अनेक गोष्टींची भीती आहे माझ्या देवा, ती माझ्यापासून दूर कर. कारण ते मग त्याचं 2 पत्र 1 अध्याय आणि 7 वचन आपल्याला सांगतो, देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिलेला आहे. या वचनावर लक्ष केंद्रित करूया. 2 तिमोथी 1:7 मध्ये परमेश्वर म्हणतोय की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. त्यांनी भीतीचा आत्मा नाही दिलेला, तर त्यांनी सामर्थ्याचा आपल्याला आत्मा दिलेला आहे. हे वचन लक्षात घ्या. आपण सामर्थ्यशाली आहोत. परमेश्वराने आपल्याला सामर्थ्यशाली बनवलेलं आहे आणि सर्व भीतीचा आत्मा त्याने आपल्यापासून दूर केलेला आहे. डोळे न उघडता अतिशय नम्रपणे आपण त्या परमेश्वराच्या वचनावर विचार करणार आहोत आणि देवाला म्हणणार आहोत की देवा, तू मला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा व प्रीतीचा, संयमाचा आत्मा दिलेला आहे. स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाला सहाय्य मागा. देवाच्या वचनाकडे लक्ष द्या.
स्तोत्रसंहिता याचा 6वा अध्याय 3 व 4 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन. स्तोत्रकर्ता म्हणतो की मला ज्यावेळेस भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन, कारण मी आता देवावर भरोसा ठेवला आहे. मी कुणाला घाबरणार नाही. आपला पूर्ण भरोसा त्या परमेश्वरावर ठेवा. ज्याप्रमाणे स्तोत्रकर्त्याने संपूर्ण भरोसा त्याच्यावर ठेवला आणि ज्या वेळेस त्याला भीती वाटली त्या वेळेस त्याने परमेश्वरावर भरोसा ठेवला. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मग आपलं संपूर्ण भरोसा आपल्या परमेश्वरावर ठेवा. कोणत्याही मानवाला न घाबरता आपलं लक्ष केवळ आणि केवळ त्या परमेश्वरावर ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट या पृथ्वीवरली परमेश्वराने बनवलेली आहे. आपण या वचनावर मनन करूया की माझा पूर्ण भरोसा परमेश्वरावर आहे. कनेशिया 41:10 मध्ये असं म्हटलेलं आहे, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मला बळ देऊन तो मदत करेल. तो परमेश्वर मला बळ देऊन मदत करणारा आहे. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. परमेश्वराचं अभिवचन आहे की आपल्या मनामधला सर्व भित्रेपणाचा आत्मा तो काढण्यासाठी सक्षम आहे. हे वचन आपल्या मनात बोलत राहूया, माझ्या पाठीमागं म्हणत राहूया. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मला तो बळ देणारा व मदत करणारा आहे. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवेन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार. या वचनांवर विचार करत राहूया की माझा संपूर्ण भरोसा माझ्या देवावर आहे. माझ्या मनामधला सर्व भित्रेपणाचा आत्मा परमेश्वराने काढून टाकावा, कारण तो माझा सहाय्य करता आहे. अतिशय शांत मनाने या वचनावर मनन करा आणि परमेश्वराला सहाय्य मागा. तो सर्व भीती तुमच्यापासून दूर करेल. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, परमेश्वर ती भीती तुमच्यापासून दूर करण्यासाठी सामर्थ्यशाली असा आमचा देव आहे. या वचनावर शांत रीतीने मनन करा आणि विचार करा की परमेश्वर तुम्हाला सहाय्य करण्यासाठी स्वर्गातून हात देत आहे, तुमची भीती घालवत आहे.
सहाय्य करण्यास तयार आहे. आपली सर्व भीती तो दूर करण्यास तयार आहे. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिलेला आहे. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मला बळ देणारा व मदत करणारा माझा परमेश्वर आहे. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवेल. देवावर मी भरोसा ठेवला आहे. मी भिणार नाही. आपल्या मनात राहूया, बोलत राहूया की देवावर मी भरोसा ठेवला आहे. मी आता भिणार नाही. त्या परमेश्वरावर मी भरोसा ठेवला आहे. मी आता कशाचीही भीती बाळगणार नाही, कारण तो देव मला सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी तयार आहे. या वचनावर मनन करा आणि परमेश्वराला या वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये सहाय्य मागा आणि सर्व भित्रेपणाचा आत्मा, सर्व भीतीचा आत्मा आपल्यापासून निघून जाईल. व आजपासून एक मोठी मोकळीक तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. परमेश्वर सर्व भित्रेपणाचा आत्मा काढून टाकत आहे. त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवा का परमेश्वर अद्भुतरित्या आशीर्वाद देण्यास तयार आहे. तो स्वर्गातून आपल्याला सहाय्य करीत आहे. माझ्या पाठीमागे ही प्रार्थना म्हणा. हे परमेश्वरा, जो काही भित्रेपणाचा आत्मा आहे या वचनाद्वारे माझ्यापासून तू काढलेला आहेस याची मला खात्री आहे. तुझे चिरकाल टिकणारी शांती आणि भरोसा माझ्या जीवनामध्ये आहे. यावर तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन. आपले हात हातावर चोळूया आणि अतिशय शांत रीतीने आपल्या बोटांमध्ये आपले सुंदर डोळे उघडणार आहोत. मला खात्री आहे की या मेडिटेशनद्वारे परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि सतत करत राहा. तुमच्यामध्ये असणारा सर्व भित्रेपणाचा आत्मा तो दूर करण्यासाठी सामर्थ्यशाली असा परमेश्वर आहे. थँक्यू व्हेरी मच.